महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पुष्पा स्टाईल तस्करीचा भांडाफोड। भाजीच्या कॅरेटमध्ये वन्य प्राण्यांची तस्करी, नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई। पुष्पा स्टाईलनं भाजीच्या कॅरेटच्या आडून वन्य प्राण्यांची तस्करीचा भांडाफोड नंदुरबार पोलिसांनी केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ एका आयशरमधून कोल्हे आणि तितर तसेच जंगली पोपटाची तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी या कारवाईत 5 भारतीय कोल्हे, 190 तितर आणि 95 जंगली पोपट जप्त केले आहे। एका आयशरमध्ये मालेगावहून गुजरातच्या बडोद्याच्या दिशेने हे वन्य प्राणी घेऊन जात होते। पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या आधारे नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, वन विभाग आणि विसरवाडी पोलिसांनी सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी नजीक आयशरची तपासणी केली। आयशरच्या मागच्या बाजूला भाजीचं कॅरेट आणि त्या आड वन्य प्राण्यांची तस्करी केली जात होती। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कोल्ह्यासारख्या जंगली प्राण्यांची तस्करी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही, तरी पोलीस तपासातून याचा उलगडा होणार आहे। नेमकी काय कारवाई करण्यात आली होती आहे, कुठून सगळे जात होते आणि कुठं घेऊन गेल्या? नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार। आज एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या दरम्यान काही वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार आमच्या टीमने विसरवाडी पोलिसांच्या हद्दीत ट्रॅप लावून यावेळी आम्ही हे काही प्रतिबंधित जे वन्य प्राणी आहेत ते या ठिकाणी असणार केले। काय काय नेमकं करण्यात आलेलं आहे? यात मुख्यत्वे करून 5 इंडियन फॉक्स आहेत, 199 तितर आहेत आणि 90 पॅट्स आहेत। साधारणतः किती लोक घेऊन जात होते, किती लोकांवर गुन्हा दाखल? यात मागे जे वाहन आहे आयशर वाहनासह 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं। नाही, ही वन्य जे प्रतिबंधित वन्य प्राणी यांची तस्करीसाठी ही चोरटी वाहतूक झाली। प्रथमदर्शनी इतकेच निष्पन्न झाले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।